नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, 29 मार्च 2025 या दिवशी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 6 एप्रिल 2025 या दिवशी मीन राशीत उदित होणार आहे. सध्या शनीचा कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्यानंतर लगेचच मीन राशीत शनीचा उदय होणार आहे. यामुळे 10 दिवसांच्या आत शनीच्या स्थितीत 2 वेळा बदल होणार आहे आणि हा बदल 12 राशीच्या लोकांसाठी कसा ठरणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया शनीचे हे गोचर. मेष राशी. शनी मेष राशीसाठी 12व्या स्थानात संक्रमण करणार आहे, ज्यामुळे तुमच्यावर शनीच्या 7.5चा प्रभाव सुरू होईल. याचा संमिश्र परिणाम पाहायला मिळणार आहे. परदेशात प्रवेशाची तुम्हाला संधी प्राप्त होईल आणि खर्चही वाढणार आहे, त्यामुळे सावधान राहा. डोळे आणि पाय या संदर्भात आजार डोके वर काढतील. तब्येतीची काळजी घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा मल्टीनॅशनल कंपनी सोबत काम करत असाल तर फायदा होणारच आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये शनी वक्री असणार आहे, त्यामुळे तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. यावर उपाय म्हणजे आपण या काळामध्ये हनुमान चालीसाचा पाठ करा. पुढची रास आहे वृषभ राशी. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या स्थितीत होणारा बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या अनेक समस्या दूर होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले होतील आणि नात्यामध्ये मजबूती येईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच पैशाची तुम्हाला कमतरता भासणार नाही. शनिदेवाचे भ्रमण तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे, कारण शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी गोचर करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. प्रयत्न नक्कीच करा. खर्च देखील वाढतील, परंतु हा काळ नक्कीच फायदेशीर असणार आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचारही करू शकता. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुम्हाला नवीन काम करण्याचा विचार येईल आणि तुम्ही त्यात यशस्वीही व्हाल. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. या काळात तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण प्रत्येक शनिवारी श्री बजरंग बाणाचे पाठ सुरू करावेत. पुढची आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा हा राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकणार आहे, कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीतून करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी गोचर करणार आहे. म्हणून यावेळी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच पदोन्नतीची शक्यता आहे. त्याबरोबर व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच तो त्याचा व्यवसायही वाढवू शकतो. या काळात तुमच्या वडिलांबरोबर तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्हाला वडिलोपार्जित कामामध्ये यशही प्राप्त होईल. वारसा हक्क प्राप्त होईल. या काळात तुम्ही घर किंवा कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आपल्यासाठी मी एक उपाय सांगते, तो म्हणजे आपण ओम हन हनुमते नमः हा मंत्र 108 वेळा निदान शनिवारी तरी सुरू करा आणि बघा अनुभव. पुढची रास आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश प्राप्त होईल. तसेच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. भविष्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचा तुम्हाला नक्कीच लाभ प्राप्त होणार आहे. या काळात मात्र विनाकारण पैसे खर्च करू नका, नंतर रडत बसायची वेळ येऊ शकते. तुमच्या आयुष्यात आनंद राहील. कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभदायी असणार आहे, कारण शनी तुमच्या 9व्या स्थानातून चांदीच्या पायी भ्रमण करेल.
शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामे आता पूर्ण होतील. आर्थिक लाभ प्राप्त होईल. तुमची अडकलेली कामे आता पूर्ण होण्यास कोणीही अडू शकणार नाही. तसेच तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला आता नक्की परत मिळतील. त्यासाठी प्रयत्न करा. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरीची मोठी संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. शनीच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी होणार आहे. आपल्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे आपण प्रत्येक शनिवारी शनी चालीसाचे पठण करावे. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी यावेळी दक्षता घ्यायची आहे, ती आरोग्याची. शनी आपल्या 8व्या स्थानातून संक्रमण करत आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जुने आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे. अगदी सामान्य कारणाने तब्येत खराब होईल. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्ज फेडण्यात तुम्हाला यश येईल. कायदेशीर बाबींमध्ये नक्कीच फायदा होणार आहे, पण अचानक खर्चही वाढतील. सासरच्या मंडळींसोबत संवाद आपला वाढेल. नोकरीत मात्र चढ उतार दिसेल, पण तुम्ही शांततेने आणि मेहनतीने काम कराल आणि यशस्वीही व्हाल. जुलै ते नोव्हेंबर या महिन्यात चढ उतार आणि तब्येतीच्या समस्या डोकेवर काढतील. आपल्यासाठी उपाय देते, तो म्हणजे आपण प्रत्येक शनिवारी नील शनी स्तोत्राचे पठण करावे. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी शनी मीन संक्रमण हे सुरुवातीच्या काळामध्ये वेदना देणारे आहे. यामुळे वेदनादायक परिस्थिती निर्माण होईल. कामाच्या क्षेत्रातही मोठे अडथळे उद्भवतील. व्यवसायातही अडथळे येतील. म्हणून काही काळानंतर फायदे देखील आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे प्रयत्न चालू ठेवा. कन्या राशीच्या लोकांनी मूळ रहिवाशांनी शनी हा 5व्या आणि 6व्या घराचा स्वामी आहे आणि आता शनीचे संक्रमण आपल्या 7व्या घरातून होत आहे. आपली पत्नी आणि आपले भागीदार यांचे हे स्थान आहे. ही भावना आपण घराबाहेर पडत असलेल्या प्रत्येक गोष्टीला दर्शवते. या अर्थाने आपल्या नशिबात असलेला शनी पहिल्या घरात असेल किंवा 4थ्या घरात असेल तर कन्या राशीच्या लोकांना हे संक्रमण ठीकठाक राहील. ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न यावेळेस होईल. याशिवाय आपण कोणतेही नवीन काम देखील सुरू करू शकता. कोणतेही काम बऱ्याच काळासाठी अडकले असेल ते आता पूर्ण होऊ शकते. तथापि आपल्याला आपल्या आळशीपणाचा यावेळी त्याग करावा लागेल. कर्म करावे लागेल, कारण शनी हे कर्माचे कारक आहेत. शनी देवाची दृष्टी आपल्या पहिल्या स्थानावर असेल, म्हणून आपल्या काही कार्यांनाही उशीर होऊ शकतो. मानसिक चिंता असू शकतात किंवा वाढू शकतात. आईच्या आरोग्याबद्दल आपल्याला काळजी दिसून येईल. आपल्याला आपल्या वडिलांचे आणि गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. तेथे काही धार्मिक प्रवासही होतील. आपण अशा काही लोकांना भेटू शकता जे आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतील. आपल्यासाठी उपाय आहे, तो म्हणजे आपण ओम हण हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा पाठ करावा आणि हनुमानाचे दर्शन घ्यावे. पुढची आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांना हे संक्रमण शुभदायी आहे. तुमचे आरोग्य यावेळेला चांगले राहील. या काळात तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. समाजातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. करिअरची नवी उंची आपण गाठाल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुमची महत्वाची कामे लवकर पूर्ण होतील. शनिदेवाच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा जाणवेल. तुमच्या तार्किक क्षमतेमुळे तुम्ही काही विशेष कामामध्ये यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल. मित्रांना आपण भेटाल. शनीच्या राशी बदलामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होईल. तुम्ही जमीन आणि इमारत खरेदी करू शकता. शत्रूंमध्ये भीतीचे वातावरण दिसणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. टेन्शन घेऊ नये. भौतिक गोष्टींमध्ये रमणे टाळा. धार्मिक कार्यात यावेळी रस वाढेल. तुमच्या करिअर आणि व्यवसायाला एक नवीन आयाम देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.
आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक शनिवारी आपण बजरंग बाणचा पाठ करावा आणि शनी दर्शन करावे. पुढची आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची ढैया समाप्त होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच कुटुंबियांसोबत तुम्ही दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. मीन राशीतील शनीचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या 5व्या घरात शनी भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येतील. संपत्तीत आणि संततीचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. हा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला असेल. वकिली, वैद्यक, अभियांत्रिकीशी संबंधित क्षेत्रातील लोकांना लाभ प्राप्त होईल. तुमच्या मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक स्पर्धेत तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती ठीक असेल. गेल्या वर्षभरातील त्रास आता कमी होईल. हे वर्ष तुम्ही सुखाने घालवू शकता. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी हनुमान चालिसाचा पाठ करावा आणि शनी दर्शन करावे. पुढची आहे धनुरास. धनु राशीसाठी शनी 4थ्या स्थानात संक्रमण करत आहे, ज्यामुळे शनीची ढैया सुरू होईल. जेव्हा असे होते तेव्हा कुटुंबासोबत काही काळासाठी दुरावा येऊ शकतो. काम किंवा इतर कारणामुळे तुम्हाला घरापासून दूर राहावे लागेल. कुटुंबामध्ये वादविवादाची शक्यता आहे. आईच्या तब्येतीची आपण काळजी घ्या. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल आणि आधीच्या कर्माचे फळ प्राप्त होईल. जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करा, त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान छाती संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून उपाय प्रत्येक शनिवारी करावा तो आहे आपण प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि शनी मंत्र जपा. पुढची आहे मकर रास. मकर राशीसाठी शनी 3ऱ्या स्थानातून संक्रमण करत आहे, ज्यामुळे तुमच्या संमिश्र स्थितीमध्ये बदल जाणवेल. छोटे छोटे प्रवास आणि परदेशवारीची संधी उपलब्ध होईल. रिलोकेशन आपले होऊ शकते, त्यामुळे तयार राहा. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत वेळही घालवा. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पचनशक्ती संबंधित आपल्याला समस्या त्रास देतील किंवा आपले आरोग्य बिघडेल आणि आई वडिलांच्या तब्येतीचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मिळकतीमध्ये वाढ होईल, पण जास्त कष्ट करावे लागतील. कुटुंबामध्ये कलह होऊ शकतो, त्यामुळे वादविवाद टाळा. बचत करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जे लोक अविवाहित आहेत त्यांचे विवाह जमतील किंवा विवाह होतील. तुमच्या व्यवसायाचा आता विस्तारही वाढेल. आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण प्रत्येक शनिवारी शनी दर्शन घेऊन शनी चालिसाचे पठण करावे. पुढची आहे कुंभ रास. कुंभ राशीचे शनीचे संक्रमण कुंभ राशीसाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे. या काळात तुमची 7.5 पासून सुटका होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. शनिदेवाचे भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकेल, कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या 2ऱ्या घरामध्ये प्रवेश करत आहेत. म्हणून या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रलंबित असलेली महत्त्वाचे कामही आता पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबर बेरोजगारांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, याचा नक्की फायदा करून घ्यावा. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच या काळामध्ये तुमचे बोलणे संवाद सुधारतील, जे लोकांना प्रभावित करतील. शनिदेवाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना धनवान बनवू शकतात. शनी देव हे मुळात कुंभ राशीचे स्वामी आहेत.
या गोचरीमुळे शनी देव तुमच्या दुसऱ्या स्थानात जाणार आहेत। शनी देवाचे हे शुभ प्रभाव आपल्याला वेळोवेळी मिळतील। तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी अचानक वाढेल। गेले काही वर्ष तुम्ही जे कष्ट केले आहेत त्याचे फळ तुम्हाला यावेळेत मिळणार आहेत। तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या उपासना चालू ठेवा। चांदीच्या पावलांनी चालणारे शनिदेव अनेक क्षेत्रात कुंभ राशीच्या लोकांसाठी नक्कीच फायदेशीर स्थिती निर्माण करणार आहेत। आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण शनिदेवाचे नीलांजन समाभासम हे स्तोत्र पठन करावे, मंत्र जप चालू ठेवावा आणि शनिदेवाचे दान करावे। पुढची आहे मीन रास। मीन राशीतच शनिदेवाचे संक्रमण होत आहे। याचा नक्कीच फायदा मीन राशीच्या लोकांना मिळणार आहे। भावंडांसोबत प्रेम वाढेल आणि वैवाहिक जीवनात मात्र चढउतार दिसतील। जोडीदाराच्या तब्येतीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। व्यावसायिक संबंधांसाठी ही वेळ उत्तम आहे। नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील। व्यावसायिक योजना तयार करा आणि त्याचा वापर करा। नोकरी करणाऱ्यांना शहाणपणाने काम करण्याची गरज आहे, तसेच कठोर मेहनत करावी लागेल। यामुळे मानसिक तणाव आपल्याला दिसून येईल। जुलै ते नोव्हेंबर दरम्यान मानसिक तणाव, शारीरिक समस्या आणि वैवाहिक जीवनातील चढ उतार वाढणार आहे, तेव्हा नक्कीच सतर्क राहा। मीन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे हे गोचर फलदायी तर ठरणार आहेच, पण कर्मही करावे लागेल। सरकारी कामात आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल। व्यावसायिकांना सरकारी प्रोजेक्ट मिळू शकतात, तसे प्रयत्न करा। प्रशासन संबंधित असलेल्यांना हा काळ चांगला आहे। राजनीतीशी संबंधित असलेल्या लोकांना हा काळ चांगला आहे। आपले उत्पन्न वाढेल आणि खर्चही कमी होतील। शनिदेवाच्या प्रभावामुळे आपले अशुभत्वही थोडे संपेल, आरोग्य सुधारेल आणि मानसिक ताणतणावापासून आपल्याला मुक्तता मिळेल। आपल्यासाठी उपाय आहे तो म्हणजे आपण शनी अष्टक दर शनिवार पासून पठन करावे आणि शनीला काळे उडीद अर्पण करावे। धन्यवाद। मित्रमैत्रिणींनो, आपले जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने ओम शन शनेश्चराय नमः हा मंत्र लिहावा किंवा शनिदेवाय नमः हा मंत्र लिहावा। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।